हॅलो मित्रांनो, माझं नाव आहे आशिष आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बेसिक इलेक्ट्रिसिटी ह्या टॉपिकवर टॉप 15 क्वेश्चन बघणार आहोत मित्रांनो. आणि हे टॉप 15 क्वेश्चन तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण हे महापारेषण आणि महावितरणसाठी खूप काम येणार आहेत. तर मित्रांनो, हे आपली आजची दुसरी क्लास, जो की ह्या टॉपिकचं नाव आहे बेसिक इलेक्ट्रिसिटी. तर मित्रांनो, पहिला क्वेश्चन बघण्याच्या अगोदर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा. तर मित्रांनो, पहिला क्वेश्चन आहे, आकृतीत दाखवलेल्या सर्किटमध्ये एक हा एमीटर किती रीडिंग दाखवतो? याचे आन्सर आहे मित्रांनो डी, 1 एम्पियर. यानंतर आहे दुसरा क्वेश्चन, इन्सुलेटरचे तापमान वाढल्यास टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स काय होतो? याचे आन्सर आहे मित्रांनो सी, कमी होतो. यानंतर आहे तिसरा क्वेश्चन, स्विचचे कॉन्टॅक्ट पॉइंट्स चांदी किंवा पितळेपासून बनवतात? याचे आन्सर आहे मित्रांनो डी, वरीलपैकी सर्व. चांदी व पितळ यावर कार्बन चढत नाही. कॉन्टॅक्ट जोडताना व तुटताना ऑक्सिडेशन होत नाही. लवकर झिजत नाही. यानंतर आहे चौथा क्वेश्चन, कशाचा टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स निगेटिव्ह आहे? याचे आन्सर आहे मित्रांनो ए, कार्बन. यानंतर आहे पाचवा क्वेश्चन, मायका इन्सुलेशन कोणत्या वर्गात मोडते? याचे आन्सर आहे मित्रांनो सी, क्लास सी मध्ये. यानंतर आहे सहावा क्वेश्चन, कशाचा टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स हा जवळपास 0 आहे? याचे आन्सर आहे मित्रांनो ए, मॅग्रीन. यानंतर आहे सातवा क्वेश्चन, फ्यूज एलिमेंटसाठी कोणता धातू योग्य आहे? याचे आन्सर आहे मित्रांनो बी, लीड व टीन. यानंतर आहे आठवा क्वेश्चन, कंडक्टिव्हिटीच्या बाबतीत खालीलपैकी कोणता कंडक्टर सर्वात चांगला कंडक्टर आहे? याचे आन्सर आहे मित्रांनो डी, सिल्वर. यानंतर आहे नववा क्वेश्चन, हिटिंग एलिमेंटसाठी कोणता कंडक्टर योग्य आहे? याचे आन्सर आहे मित्रांनो सी, नायक्रॉम. यानंतर आहे 10वा क्वेश्चन, कंडक्टरचा स्पेसिफिक रेजिस्टन्स कशावर अवलंबून असतो? याचे आन्सर आहे मित्रांनो डी, वरीलपैकी सर्व. कंडक्टरच्या जाडीवर, कंडक्टरच्या लांबीवर, कंडक्टरच्या धातूच्या रचनेवर. यानंतर आहे 11वा क्वेश्चन, लॅम्प फिलामेंटसाठी कोणता धातू वापरला जातो? याचे आन्सर आहे मित्रांनो बी, टंगस्टन. यानंतर आहे 12वा क्वेश्चन, ई वर्गातल्या इन्सुलेशनचे वर्किंग टेम्परेचर किती आहे? याचे आन्सर आहे मित्रांनो बी, 120 डिग्री सेल्सिअस. यानंतर आहे 13वा क्वेश्चन, आकृती ए मधील व्होल्टमीटर सर्किटचा काय दाखवतो? याचे आन्सर आहे मित्रांनो सी, बॅटरीच्या EMF. यानंतर आहे 14वा क्वेश्चन, घरगुती हीटरमध्ये कोणत्या धातूचा हीटिंग एलिमेंट वापरतात? याचे आन्सर आहे मित्रांनो ए, नायक्रॉम. यानंतर आहे मित्रांनो 15वा क्वेश्चन, आणि हा लास्ट क्वेश्चन आहे दुसऱ्या क्लासचा, कंडक्टरचा रेजिस्टन्स कोणत्या घटकावर अवलंबून असतो? याचे आन्सर आहे मित्रांनो डी, वरीलपैकी सर्व. कंडक्टरची लांबी, आडव्या छेदाचे क्षेत्रफळ, तापमान व स्पेसिफिक रेजिस्टन्स. तर मित्रांनो, हे 15 क्वेश्चन तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी, मतलब की तिसरी क्लास बघण्यासाठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा.